जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली। राज्यात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 35,000 कोटीची होणार। बऱ्याच साऱ्या आता बातम्या यायला लागल्या, बरेच सारे जे काही प्रचारक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रचार व्हायला सुरू झाला, शेतकऱ्यांचं भलं झालं वगैरे वगैरे। आणि बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनल पेपरच्या माध्यमातून सुद्धा हीच बातमी सातत्याने दाखवली जात होती की राज्यात जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 35,000 कोटी लागणार, 40,000 कोटी लागणार। आज ज्या बँकेलाही माहित नाही की आपल्याकडे असलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे का, हा पात्र आहे का, आता आलेल्या निकषानुसार आपण पाहिलं तर किती शेतकरी आणखी याच्यामधून वगळले जाणार आहेत, ही आकडेवारी समोर न येताच एक भंपक स्वरूपाचं त्याला एक दाखवणं, असं एक हा प्रकार या ठिकाणी सुरू होता। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर काही महिन्यापूर्वीच सहकार विभागाच्या माध्यमातून राज्यातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केलेली होती आणि जवळजवळ 24,73,000 शेतकरी हे जे थकबाकीदार शेतकरी ज्यांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि ते 2 लाखापर्यंत थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आलेली होती। याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला किंवा त्याच्या पूर्वीचे जे काही कर्जदार शेतकरी आहेत ज्यांची 2014-15 पासून कर्ज थकीत आहेत, याच्यामध्ये आपण पाहिलेले की 5,90,000 पेक्षा जास्त तर 2017च्या कर्जमाफीतले बाकी असलेले शेतकरी आहेत। 2019च्या कर्जमाफीमध्ये न बसलेले शेतकरी मोठी संख्या आहे आणि 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये बसलेले जवळजवळ 32 लाखच्या आसपास शेतकरी येतात। आणि हा जो काही एकंदरीत आकडा आहे, हा आकडा मिळून 56 लाखाच्या आसपास जात होता, जो ऑन रेकॉर्ड सुरू असलेल्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता की राज्यामध्ये जवळजवळ 56,35,000 शेतकरी हे एकूण थकबाकीदार आहेत। मग आता या एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे का, नाही, आणि कर्जमाफी होणार आहे का, तर हो, दोन्ही उत्तर येतं। कारण सरकारने याच्यामध्ये अशा अटी घातलेल्या आहेत की जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वरची रक्कम भरायची आहे। म्हणजे उदाहरणार्थ 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी, एखाद्या शेतकऱ्याचं 80,000चं कर्ज आहे तर त्या शेतकऱ्याला 30,000 रुपये भरावे लागणार आहेत। 2 लाखाच्या वरची कर्जमाफी होणार आहे, हो, पण 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे। 2016ची कर्ज आहेत जी एनपीए मध्ये गेलेली आहेत त्यांची ओटीएस घ्यायची आहे, ओटीएस घेतल्यानंतर त्यांची कर्ज, म्हणजे अशी एकंदरीत या सर्व थकबाकीदारांची कर्जमाफी होणार आहे। परंतु अर्थार्थी जे कर्जमाफीच्या क्रायटेरियामध्ये पूर्ण कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत ते शेतकरी साधारणपणे 24,73,000 असणार आहेत। आता 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचं आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठी मेक मारून ठेवलेली आहे की गेल्या 5 वर्षामध्ये कर्ज भरल्या, 3 वर्षापैकी 2 वर्ष असा एक उल्लेख केला, परंतु त्याच्यासोबत 2024-25 आणि 25-26 हे कर्ज देखील भरलेलं असावं अशा प्रकारची अट घातली। त्याच्यामुळे लगातार शेतकऱ्यांना 5 वर्ष कर्ज भरलेले असणं याच्यामध्ये बंधनकारक करण्यात आले आणि याच्याच विरोधात एक मोठा आवाज आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे। या कर्जमाफीमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कर्जमाफीमध्ये बदल होणारे एक 100% त्रिकालाबाधित सत्य, याचा GR बदलला जाऊ शकतो, याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात। कारण ही कर्जमाफी उशिरा आणण्यामध्ये एक महत्वाची अशी बाब सांगण्यात आली होती, ती म्हणजे 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या संदर्भात। आता बरेच सारे शेतकरी महाराष्ट्रात असे आहेत ज्यांची 20,000ची, 25,000ची, 30,000ची, 50,000, 60,000 कर्ज आहेत जी 2025 मध्ये घेतलेली आहेत। बरेच सारे शेतकरी थकबाकीदार होते, बँकांनी प्रेशर देऊन त्यांच्याकडून कर्ज वसुली केली आणि त्या शेतकऱ्याने आता 2025 मध्ये नव्यानं कर्ज घेतली आणि आता त्यांना पुन्हा या अतिवृष्टीचा फटका बसला आणि आता ते शेतकरी या कर्जमाफीच्या पासून वंचित आहेत, कारण त्यांनी कर्ज भरलेली आहेत। मग असा जो काही एखाद्या शेतकऱ्याला कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याबरोबर जर धोका होत असेल तर तो एक मोठा धोका होऊ शकतो। त्याच्यामुळे 2025च्या शेतकऱ्यांचा, नव्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याची एक मोठी मागणी याच्यामध्ये आलेली आहे। तर आता 56 लाख का 35 लाख का 23 लाख हे सगळं अद्याप ही गुलदस्त्यात आहे, हे फक्त एक आपल्याला सांगण्यासाठीची आकडेवारी आहे। आता याच्यामध्ये 2016-17 बरेच प्रश्न येतात की 2018ची कर्जमाफी माझी झालीच नाही, मला 19चाही लाभ मिळाला नाही, 17चाही लाभ मिळाला नाही, आमची कर्जमाफी कशी होणार? जे काही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र होते त्यांची कोर्टानं सांगितलेली आहे, ती सरकारी त्याच्यासाठी कबूल झालेले आहे की 6,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची बाकी आहे। पण जर आता त्या शेतकऱ्यांनी ओटीएस घेतली आणि पुन्हा त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं तर ते त्या रकमेच होणार आहे जे त्यावेळेस निर्धारित करण्यात आलेलं, म्हणजे 1.5 लाख रुपयापर्यंतचीच कर्जमाफी कोर्टानं जरी मंजुरी दिली तरी होणार आहे, वरचं व्याज त्या शेतकऱ्यांना ओटीएस मध्ये द्यावंच लागणार आहे। म्हणूनच सरकारनं याच्यामध्ये एक बाब समाविष्ट केलेली आहे, ती म्हणजे एनपीए झालेली जी खाती आहेत त्या खात्याच्या ओटीएसच्या संदर्भात। म्हणजे याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला नाही, त्याच्या पूर्वीची
जी काही कर्ज खाती पडलेली येतं, जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देखील पात्र होते, अशी सर्व खाती आता गोळा करायची, त्याची एकत्रितपणे माहिती घ्यायची आणि त्याच्यासाठी पुन्हा एक समिती गठीत करून त्यांची कर्जमाफी कशी करायची हे निश्चित करायचं. परंतु त्यांची कर्जमाफी 1.5 लाखाच्या ऐवजी जास्तीत जास्त 2 लाखाची होऊ शकते. परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये जे काही व्याज आलेलं असेल ते व्याज भरावं लागेल. बँकाच्या माध्यमातून जी ओटीएसची रक्कम सांगितली जाईल ती भरावी लागेल. परंतु त्यांना 100% ओटीएस घ्यावे लागणार आहे. याचा अर्थ एनपीए ओटीएस ही एक योजना याच्याच अंतर्गत राबवली जाणार आहे. 2 लाखाच्या वरच्यासाठी ओटीएस योजना राबवली जाणार आहे आणि 50,000च्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये मोठा धोका झाला आहे. म्हणजे एकंदरीत ही कर्जमाफी तर झाली आहे, परंतु लाभ जे मिळणार आहेत ते लाभ अतिशय कमी मिळणार आहेत आणि म्हणूनच याच्यामध्ये सातत्यानं बदलाची मागणी केली जाते आणि ह्या बदलाच्या मागणीनं आणखीन जोर धरला, ती बदलाची मागणी कुठंतरी सक्सेसफुल होऊन शेतकऱ्यांना एक याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो. त्याच्यामुळे जे काही आकडेवारी सांगितली, आकडेवारी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी आणि ज्यांना कोणाला याच्यामधून जाहिराती करायच्यात, आता आमच्या साहेबांनी एवढ्या लाखाची केली, आमच्या साहेबांनी तेवढ्या कोटीची केली, हे फक्त दाखवण्यासाठी आकडेवारी. अर्थार्थी याच्यामध्ये आकड्याचा फक्त खेळ चाललेला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना खूप कमी मिळणार आहे. याच्यामुळे 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आणखीन थोडासा दिलासा देणं, याच्यानंतर जे रेग्युलर शेतकरी भरतायत त्यांना कुठल्याही गेल्या 5 वर्षामधली कमीत कमी 2 ते 3 वर्ष कर्ज भरलेली असणं, अशा अटी ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. 2019च्या पूर्वीची जी काही थकीत कर्ज आहेत, ज्याच्या संदर्भात वारंवार प्रश्न केले जात आहेत, त्यांनी त्या कर्जाच्या ओटीएस साठी आपल्या बँकेकडे संपर्क करायचा आहे. मी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की जे शेतकरी थकीत आहेत त्यांना सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून ओटीएस घ्यायला सांगितलेली आहे. आपली ओटीएस घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर समजा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं ठरलं, कारण कोर्टानं तर निकाल दिलाय कर्जमाफी द्यायची आहे, परंतु कर्जमाफीच्या क्रायटेरियात बसलेली किंवा पात्र नसलेली जे काही इतर शेतकरी असतील त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल आणि जे शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये पात्र बसलेले असतील त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी वगैरे देण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे. परंतु त्या शेतकऱ्यांना ओटीएस घेतल्यानंतर हे सर्व या ठिकाणी निर्धारित केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातील काही कमेंट, काही प्रश्न आणि त्याच्या संदर्भातील एक नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.